माझा चेहरा अतिशय गंभीर दिसत असला तरी मी कोणतीच गोष्ट तुम्हाला गंभीर सांगणार नाही, हे मी तुम्हाला गंभीरतेनं सांगतो. जाफराबाद तालुक्यामध्ये शाखा अभियंता म्हणून मी काम करत होतो. 1985 ते 2017पर्यंत मी इंजिनियर म्हणून काम केलं. त्या भागात राहत असताना मी जी आता कथा सांगणार आहे ही BA सेकंड इयरच्या अभ्यासक्रमाला SRT नांदेड विद्यापीठाला होती. आता अभ्यासक्रम बदलला, परंतु त्या जाफराबाद तालुक्यातली बोली भाषा जशीच्या तशी त्या अभ्यासक्रमामध्ये आलेली आहे. माझं बोलताना ग्रामीण येत नाही, परंतु लिहिताना ते नक्की ग्रामीण येतं. ती भाषा जशीच्या तशी मी त्यामध्ये सादर केलेली आहे. ती पूर्ण कथा सांगणार नाही, त्यातला फक्त एक तुकडा, एक 2 मिनिटाचा किंवा 3 मिनिटाचा तुकडा आपल्यासमोर सादर करतो. कथेचा शीर्षक आहे उलगडा. उलगडा उलगडा उलगडा, कॉक 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 कॉक. कोंबड्याचा आवाज आला. कोंबड्याचा आवाज आला तशी बागी आता लुगडं धरून बिंग बाहेर पळाली. पाय तिथं काय, पाय तिथं काय, त्या मोरतुकड्या कुत्रीनं एक कोंबडी तोंडात धरलेली. तशी वाघी पाया जोरासत तिथली पळाली. एक दगड उचलला आणि कुत्रीवर बेरकावला. आव हाड आव हाड आव हाड आव हाडे. पण कशाचं, कुत्रीनं कोंबडी नेली ती नेलीस. तशी वाघी घराकडे फिरली आणि कुत्रीचा उद्धार करू लागली. मेलीचं मध्ये जावं सत्यानाश होती सा. कधी 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 बरं होणार नाही बरं या कुत्र्या पाळणारायचा. पण मी म्हणते बाई, कुत्र्या पाळायचा आपल्याला इथला शौक आहे ना, तर आपण आपल्या दांगडीला बांधावं ना, असं म्हणली. नवरा रंगणात झोपेला होता. त्याच्या बाजीजवळ गेली, म्हणले आ उठा आ उठा आ उठा, अरे उठला रे. तिनं पाहिलं ह्यो काय असा उठत नाही. गेली भस्कन त्याच्या अंगावरची गोदडी वळली. म्हणली या बाया इथला दांगडू झाला तरी तुम्हाला चेऊ येणं होय, आधी उठा आणि आई आधी त्या कुत्रीचा बंदोबस्त करा, असं म्हणलं. शेणाचं टोपलं उचललं आणि सडा टाकायला अंगणात निघून गेली. इकडं रंगणातनं एकदा डोळे चोळले, एक हात भाड्याकडं ताणला, एक पायबाजीच्या तुटक्यासोबत गोतावला. म्हणलं मायला वटवाट वटवाट वटवाट, काऊन झोपू दे ना भागे. तशी बागी अंगणातूनच म्हणली आवाज आवाज जनाची नाही तर मनाची तरी राजा माणसानं आधी उठा आणि आधी काही ना काही त्या कुत्रीचा बंदोबस्त करा, असं म्हणलं. रंगणातनं पुन्हा एक जांभळी दिली आणि झोपीच्या झुंदीत रंगनाथ मोरीकडं जाऊ लागला. आणि मोरीकडं जाता जातात रंगनाथच्या धोत्राचा एक सोगा बकरी बांधायच्या खुत्यात अडकला. रंगनाथ उभ्याचा आडवा झाला. घरात धपकन काय पडलं म्हणून बागी पळत आली. पाय तिथं काय नवरा लांबा लाट पडाल्या. म्हणजे या बाई आवं कसं व. त्याचं मनगट ठरलं, नीट मोरीवर नेऊन बसवलं. तोंडाला पदर लावत घरात आली. हसतच म्हणली येडमटेशन बाई, नीटच चालतं माय उठावाली, असं म्हणली. रंगनाथनं आंघोळ गिळगुळ केली, देवाला अगरबत्ती ओवाळली आणि पूजा करता करता रंगनाथनं न्याहारी करता करता भागीला आवाज दिला, भाग्यवा भाग्यवा. तशी भागी आली, तशी भस्कन त्याच्या पुढं बसली. तसा रंगनाथ म्हणला सरक पुढं, सरक पुढं. आव का माह्या ताटात बसती का काय. तशी भागी भस्कन मागं सरकली आणि मार्के म्हशीसारखी त्याच्याकडे बघू लागली. तसा रंगनाथ म्हणले आपण असं करू. तसे म्हणजे बागी म्हणे कसं करू. ते म्हणे ये मी तुला का सत्यनारायणाची कहाणी सांगून आलो का. तशी ती म्हणली या बाया असं नाही तसं नाही तसं नाही असं नाही, काही घ्यायला गे वसवत, काही म्हणायला गेलं गे वसवत, जावं तेव्हा वसवास वसवास वसवत करते. एकदम आपल्या जीवाला बरं नाही. तुम्हाला काही सांगायला जा तर तुम्ही असं करता. काय झालं असं देवा तुला डोळे, माणसं आंधळे, भूकच लागत नाही ना बाई. आता आजची गोष्ट सांगते. बशीभर सातळ आणि एकच भाकर खाली. असे 12 साडेबारा वाजले असेल. कलमल कलमल होय. म्हणलं आता कसं करू बाई. भस्कन घरात गेली. भस्कन 4 पोळ्या घेतल्या, बारीक कुस करल्या. लाल चटक तापेल दूध होतं तांब्याभर तिथलं टाकलं आणि मुठभरात साखऱ्या टाकला. आणि तुम्हाला म्हणून सांगते असं वडोळोक पडे ना बाई. ते मायाकडं पाय, मी त्याच्याकडं पाय, ते मायाकडं पाय, मी त्याच्याकडं पाय. म्हणलं भाग्य तुला कोण म्हणतं माय खाय. उठली कडू मडू तोंड करून तिथलं खाल्लं आणि भूक लागता म्हणसांत पत्तानी. असे 3 साडेतीन वाजले असेल. कलमल कलमल वय. म्हणलं आता कसं बरू वय. भस्कन घरात गेली. भस्कन कणगीचा गोळा उपसला. अशा इथल्या मोठ्याच भुईमुंगाच्या शेंगा घेतल्या. असा एवढा मोठाच कोळ्याचा खडा घेतला. टच 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 फोडल्या आणि तावापासून रात्री 8 वाजून मी कधी तुकडा खाल्ला असेल तर अर्ध्या रात्री मरीन बाई मी. माझ्या नावचं दफडं वाजलं गे डंग डंग डंग. अशा प्रकारच्या मराठी कथा मी सादर करतो. धन्यवाद.